हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, शुभ संध्या. 1.3 अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट. बास्केटफुल ऑफ मूनलाईट या कवितेचं वर्कशॉप आज आपण समजून घेणार आहोत. फर्स्टली आय वुड लाईक टू वेलकम ऑल ऑफ यू. तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे जो आपल्या समोर स्क्रीनवर दिसतोय. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. यस, इट इज व्हेरी सिम्पल ऍक्टिव्हिटी. खूप सोपी ऍक्टिव्हिटी आहे आणि विथ द हेल्प ऑफ द पोएम, कवितेच्या साह्याने तुम्हाला हे सेंटेन्सेस कम्प्लीट करायचे. फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे. तुम्ही सुद्धा याचा उत्तर तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला माहित असेल, येत असेल तर. ए सेंटेन्स दिलंय, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो, त्या लहान मुलाला कुठे पेरायचे होते? स्मॉल मून्स ऑफ लाईट, त्या चंद्रप्रकाशाच्या ज्या बिया आहेत त्या त्याला कुठे पेरायच्या होत्या? फ्रॉम. मग ते उत्तर या ठिकाणी द्यायचंय. यस हर्षदा. सिटी टू विलेज. यस यस, सिटी टू विलेज म्हटलंय, परंतु पूर्ण अर्थपूर्ण वाक्य आपल्याला त्या ठिकाणी तयार करावं लागेल. फ्रॉम द सिटी टू हिज विलेज, आणि शहरापासून गावापर्यंत. बट द साइड्स, ऑन द साइड्स ऑफ द पाथ. मग शहरापासून गावापर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दुतर्फाला. म्हणून वाक्य लक्षात घ्या, तुम्हाला काय कम्प्लीट करायचे तिथं. द सिटी टू हिज विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. शहरापासून गावापर्यंतचा जो रस्ता आहे त्याच्या दोन्ही दुतर्फांना त्याला झाडं हे लावायची होती, स्मॉल मून्स पेरायचे होते त्याला. ओके, पहिला सेंटेन्स. देन बी सेंटेन्स, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ. अकॉर्डिंग टू द चाइल्ड, त्या मुलाच्या मतानुसार. द रूट ऑफ हिज विलेज, त्याच्या गावाचा जो रस्ता होता तो कसा होता? इज टफ, तो खडतर होता. अँड फुल ऑफ, आणि काय होतं त्या रस्त्यावर? त्या कवितेमध्ये आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, तुम्ही वाचलेलं आहे. स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. यस यस, व्हेरी गुड. स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर तिथं तुम्ही ते उत्तर तुम्ही लिहू शकता, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि जो पार्ट तुम्ही कम्प्लीट करण्यासाठी लिहिणार आहात त्याला अंडरलाईन करायची. ओके. द नेक्स्ट सी क्वेश्चन आहे, सी सेंटेन्स आहे, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट ऑन. त्या लहान मुलाला एक बास्केट भरून, टोपली भरून मूनलाईट पाहिजे होता. आणि कसा पाहिजे त्याला? ऑन. कशावर पाहिजे होता? मग तिथं त्यांनी लिहिलेलं आहे. येस येस, ऑन लोन. तो एक शब्द गेलेला होता बघा कवितेमध्ये, ऑन लोन. लोन बघा, हा या ठिकाणी दिलेला आहे, ऑन लोन. आणि तो शब्द आपण तिथं भरू शकतो. नेक्स्ट नंबर डी दिलाय, द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट. त्या लहान बाळाला, त्या मुलाला तो रस्ता प्रकाशित करायचा होता. सो दॅट, म्हणून, सो दॅट ही इज डॅश. आणि कशासाठी त्याला प्रकाशित करायचा होता? कारण त्याचे त्याच्या बाबांना, सो दॅट माय फादर. आता इथं माय फादर लिहिता आपण, इथं माय फादरच्या ऐवजी काय लिहिणार? हिज फादर. ओके, मायच्या ऐवजी हिज या प्रोनाउन मध्ये बदल करणार आहोत, लक्षात घ्या. हिज फादर रिटर्न्स अर्ली. तर त्याचे बाबा लवकर परत आले असते, म्हणून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तो शब्द भरणार आहोत, लक्षात घ्या. समजले? या चारही सेंटेन्सेस समजले बेटा? ओके. हो सर. यस यस यस. ओके ओके, रेंज मध्ये बसा, रेंज मध्ये बसा. दुसरा प्रश्न आहे, राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स. अतिशय सोपा प्रश्न आहे. राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स. डू यू नो डिस्क्रायबिंग वर्ड्स? तुम्हाला माहिती आहेत का डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे काय? वर्णन करणारे शब्द आपण ज्यांना म्हणत असतो. यांनाच ग्रामर मध्ये आपण, व्याकरणामध्ये त्याच्यासाठी शब्द आहे ऍडजेक्टिव्ह, विशेषण. ओके, यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स. मग नाउन्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्या अगोदर त्यांनी बघा रिकामी जागा दिलेली. म्हणजेच काय, कवितेमध्ये आपल्याला हे नाउन्स शोधायचे आहेत. ओके, कवितेमध्ये हा नाउन, मून्स हे नाउन पाहायचे आणि त्याचं वर्णन करण्यासाठी विशेषण आलेलं आहे, ते आपल्याला लिहायचंय. अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं आहे. यस, मग तुम्ही पोएम मध्ये पाहू शकता. पोएम मध्ये मग मून्सचं वर्णन करण्यासाठी कोणता शब्द आलेला आहे तिथं तुम्ही तो लिहू शकता. यस, सांगा बघू कुठला शब्द आलेला आहे वर्णन करण्यासाठी मूनला? स्मॉल. यस यस, स्मॉल मून. स्मॉल मून्स. ओके, स्मॉल हा शब्द आपण तिथे लिहू शकतो. त्याच्यानंतर मग तशाच प्रकारे रूट याच्यासाठी एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे.
टफ रूट, टफ हा शब्द आलेला आहे. टफ टफ डार्क पण चालेल, डार्क पण विशेषण आहे. यस, डार्क रूट पण चालेल. यस, व्हेरी गुड. टफ रूट नाही तर टफ हा शब्द कशाच्या वर्णनासाठी दिलेला आहे त्यांनी? टफ पण आलेला ना एक शब्द. ओके, टफ अँड फुल ऑफ, द रूट इज टफ अँड फुल. यस, टफ पण घेऊ शकतो आपण त्याच्यासाठी किंवा डार्क पण घेऊ शकतो. अजून पुढचा शब्द आहे विलेज. यस, विलेज साठी कुठला शब्द आहे मग? माय. माय, माय प्रोनाउन आहे पण माय सुद्धा वापरू शकतो आपण. अजून एक शब्द आहे माय साठी, मायच्या ऐवजी तिथं होल विलेज शब्द आलाय बघा. होल, संपूर्ण विलेज, होल विलेज सापडला का? होल विलेज. यस, दिस इज द वर्ड, होल विलेज. होल हे सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. लक्षात घ्या आणि हे शब्द लक्षात ठेवा बरं का. हे विशेषण लक्षात ठेवा. आणि बास्केट साठी, बास्केट साठी कोणता विशेषण आलेलं आहे? यस, टू. टू, टू बास्केट्स. यस यस, टू बास्केट्स. फक्त टू हे ऍडजेक्टिव्ह आपण घेऊ शकतो. ओके, समजला हा प्रश्न बेटा? दुसरा प्रश्न पण तुम्हाला समजला असेल. नाव क्वेश्चन नंबर 3, तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. ओके, तिसरा प्रश्न आता काळजीपूर्वक समजून घेऊया. तिसरा प्रश्न जो आहे तो आपल्याला काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे. माझी विनंती असेल बेटा, तुम्ही सगळ्यांनी वेळेवर क्लास जॉईन करत चला. वेळ खूप महत्वाची आहे. 7 वाजेला म्हणजे 7 वाजेला, कारण आपला जो त्यांनी लिमिटेशन दिलेलं आहे, जे वेळचं जे लिमिट आहे ते आपल्याला क्रॉस करता येत नाही. लक्षात घ्या. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज विलेज. या कवितेतला जो मुलगा आहे ना, त्याला त्याच्या गावातल्या समस्या सोडवायच्या आहेत. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष. मग तो मुलगा त्याच्या खालील इच्छांच्या सहाय्याने ते कशा प्रकारे तो सॉल्व्ह करू शकतो? आन्सर इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुक मध्ये त्याची उत्तरं लिहा. अशा प्रकारचा एक प्रश्न त्यांनी दिलेला आहे. ओके, मग पहिला त्यांनी दिला आहे, गिव्ह मी मूनलाइट, बास्केट फुल ऑर 2 बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. तो या ठिकाणी त्याची विश, त्याची इच्छा व्यक्त करतोय. चंद्राला तो विनंती करतोय का, हे चंद्रा, गिव्ह मी मूनलाइट, मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल ऑर 2 बास्केट्स फुल, एक बास्केट भरून किंवा 2 टोपली भरून, विथ सीड्स ऑफ मूनलाइट. आता हे तो मुलगा या ठिकाणी सांगतोय. आता या ठिकाणी आपल्याला तो त्याची समस्या कशी सॉल्व्ह करू इच्छितो ते तिथं त्याला त्याचं उत्तर आपल्याला लिहायचंय. मग आता या ठिकाणी त्या मुलाची जी इच्छा आहे ती त्याने व्यक्त केलेली आहे. त्याच्या सहाय्याने आपण त्याचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकतो. द इंटेन्स डिझायर ऑफ चाइल्ड, त्या मुलाची जी तीव्र इच्छा आहे ना, किंवा द विश ऑफ द चाइल्ड, त्या मुलाची जी इच्छा आहे ना, टू लाईट द डार्क रूट फ्रॉम सिटी टू हिज विलेज, त्याच्या गावापासून शहरापर्यंत तो जो रस्ता आहे, अंधारलेला रस्ता, तिथे त्याला उजळ प्रकाशित तो रस्ता करायचा आहे. इज इम्प्लाइड इन द लाईन. आणि या ओळीमध्ये त्याला तेच सांगायचंय. या ओळीमध्ये तो तेच सांगतोय का माझ्या गावापासून शहरापर्यंतचा रस्ता जो आहे तो रस्ता मला प्रकाशित करायचा आहे. तेच या ओळीचा अर्थ आपण इथं लिहितोय या आपल्या उत्तरामध्ये. आणि त्याच्या पुढे आपण लिहू शकतो, इट शोज द चाइल्ड्स एनेक्झिएटी अँड डिझायर टू लाईट द डार्क पाथ टू हिज विलेज विथ अ लॉट ऑफ मूनलाइट. आणि त्याला मग ज्यावेळेस त्या रस्त्याला प्रकाशित करण्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये मग विचार येतो का चंद्र आपल्याला मदत करेल. आणि म्हणून तो चंद्राकडे तो टोपलीभर किंवा 2 टोपली भरून तो चंद्रप्रकाश मागतोय. आणि त्याची जी तीव्र इच्छा आहे, त्याची जी एनेक्झिटी उत्सुकता आहे, त्याचा जो अंधारलेला रस्ता आहे गावापासून शहरापर्यंतचा, तो उजेड म्हणजे प्रकाशमय करण्यासाठी त्याचं हे सगळं खटाटोप चाललेला आहे. Forever he imagines that the moonlight will relieve his people from the painful sufferings caused by a dark route to his village. आणि तो कल्पना करतोय का आपल्या या रस्त्याच्या मुळे किंवा या अंधारामुळे आपल्या गावातील लोकांसमोर जी समस्या उद्भवलेली किंवा त्यांना ज्या खडतर गोष्टींना सामोरं जावं लागतोय, जो काही त्रास त्यांना होतोय तो त्रास कमी होईल, हे त्याला या ओळीच्या साह्याने त्याला स्पष्ट करून सांगायचंय. ओके, अशा पद्धतीने आपण या पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पहिला जो ए सेंटेन्स दिलेला आहे, या सेंटेन्स मध्ये त्याला काय म्हणायचं ते आपण अशा पद्धतीने आपल्या शब्दांमध्ये मांडू शकतो. ओके, दुसरा एक सेंटेन्स दिले त्यांनी बी, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. छोटस वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये जो अर्थ आहे तोच आपल्याला इथे एक्सप्लेन करायचा आहे. या कवितेच्या माध्यमातून किंवा कवितेमध्ये जे वाक्य आलेलं आहे तेच आपल्याला इथं आपल्या शब्दांमध्ये मांडायचंय. ओके, मग या ठिकाणी कवी काय म्हणतोय का, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, तो जो अंधारलेला रस्ता आहे ना, त्याच्यावर मला प्रकाश किंवा उजेड मला पसरवायचा आहे.
ओके. आणि काय करायचंय, सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, माझे बाबा जेणेकरून लवकर परत येतील असं त्याला या ठिकाणी सांगायचंय. यस, मग या ठिकाणी बघा आपण सांगू शकतो का ही कॅन विथ द हेल्प ऑफ विलेजर्स गव्हर्नमेंट बिल्ड गुड रोड्स अँड मेक द रोड्स सेफ सो दॅट हिज फादर अँड अदर विलेजर्स कॅन रिटर्न सेफ अँड अर्ली टू देअर विलेज. मग त्याला याच्यासाठी त्याच्या गावकरी मदत करू शकतात किंवा गव्हर्नमेंट शासन सुद्धा मदत करू शकतं रस्ता दुरुस्त करण्यासाठी, किंवा त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फांना लाईट वगैरे लावण्यासाठी त्याच्या गावातले लोक सुद्धा त्याला मदत करू शकतात. ग्रामपंचायत असेल, स्थानिक पातळीवरचं जे काही प्रशासन असेल ते, आणि तो रस्ता जर चांगला झाला तर त्याचे बाबा लवकर घरी परत येऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी याचं सुद्धा उत्तर देऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर चौथा प्रश्न याच्यामध्ये दिलेला आहे इंग्लिश वर्कशॉपमध्ये, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. या ठिकाणी त्यांनी ABC 3 सेंटेन्सेस दिलेले आहेत. आता पिक आउट अँड राईट द लाईन्स आपल्याला काय करायचंय, कवितेमधून हे प्रूव्ह करण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला कवितेमधून ओळी इथे लिहायच्या. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. आता अतिशय सोपं आहे. फादर रिचेस होम लेट, बाबा घरी उशिरा पोहोचतात, आफ्टर डार्क अंधार पडल्याच्या नंतर. मग हे सिद्ध करणारी ओळ आपल्याला कवितेमधून लिहायची. तुम्ही सुद्धा सांगू शकतात. यस, सांगा बघू कोणती ओळ इथं आपण लिहिणार आहोत याच्यासाठी. यस, कोणती ओळ कवितेमधून, कवितेमध्ये ती ओळ आहे त्या ओळीमधून आपण ते लिहू शकतो. फादर रिटर्न्स. यस, आय वॉन्ट टू लाईक द डार्क माय. यस यस, सो दॅट माय फादर आय एम स्लीप. कवितेतली ओळ आपल्याला लिहायची आणि ती ओळ लिहिताना आता या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात द पाथ फ्रॉम सिटी टू विलेज इज हॅव्हिंग मेनी डिफिकल्टी, सॉरी, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. हे कवितेतलं वाक्य आपल्याला पाहिजे. ओके, एक्स्ट्रा नको, दुसरं काहीच नको, कारण त्या प्रश्नामध्येच त्यांनी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम. याच्यामध्ये कोणताही बदल तुम्हाला करता येणार नाही. फक्त कवितेतली जी ओळ आहे हे दर्शवणारी किंवा हे सांगणारी तीच ओळ तुम्हाला लिहायची. आणि मग या ठिकाणी तुम्ही कोणती ओळ लिहू शकतात, वेन. यस यस, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. जेव्हा माझे बाबा घरी परत येतात ना त्यावेळेस मी झोपून गेलेला असतो. तर या दोन ओळी, हे एक सेंटेन्स तुम्ही इथं लिहू शकतात. इथं कवितेत आपल्याला दोन ओळी वाटतात पण ते एकच सेंटेन्स आहे. ओके. त्याच्यानंतर B सेंटेन्स दिलंय त्यांनी, इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. तो मुलगा परीकथा ऐकण्यासाठी, त्याच्या बाबांकडनं परीकथा ऐकण्यासाठी किती उत्सुक आहे हे दर्शवणारी एक ओळ आपल्याला लिहायची. मग कोणती ओळ लिहिणार तुम्ही? यस, हे पहा इथं दिले त्याने, आय टू वॉन्ट. बरोबर आहे का? हे चॅनल सेंटेन्स, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मग हे वाक्य तुम्ही तिथं लिहू शकता. ओके. देन तिसरा सेंटेन्स दिला, रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. रिमूव्ह डार्कनेस, तो जो काही अंधार आहे त्याला रिमूव्ह करायचंय, वगळायचंय. अँड ब्रिंग लाईट, आणि उजळ तुम्हाला आणायचंय. ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स, त्या अंधारलेल्या रस्त्यावर. मग इथं कवितेतलं कोणतं वाक्य तुम्ही घेणार आहात? यस, ते जे अगोदर मी तुम्हाला बोललो बघा. यस यस, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. हे एक वाक्य तुम्ही तिथे लिहू शकतात. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रोड, त्या अंधारलेल्या रस्त्यावर मला उजेड आणायचा आहे. सो दॅट का माय फादर रिटर्न्स अर्ली, माझे बाबा लवकर घरी परततील म्हणून. अशा प्रकारे यांचं हे प्रूव्ह करण्यासाठी आपण हे सेंटेन्सेस लिहू शकतो. ओके. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे, पाचवी ऍक्टिव्हिटी दिलेली मित्रांनो. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी नंबर 5. तो प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न अशा प्रकारचा आहे, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग FUL ॲज सफिक्स. आता FUL सफिक्स असलेले शब्द तुम्हाला जेवढे लिहिता येतील तेवढे लिहायला त्यांनी सांगितले. आता सफिक्स म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. ओके. डू यू नो सफिक्स? सफिक्स म्हणजे काय माहिती का तुम्हाला? सफिक्स म्हणजे काय? शब्दाच्या नंतर जे जोडलं जातं त्याला आपण सफिक्स म्हणत असतो. ओके. आता पहा या ठिकाणी एक शब्द आहे, बास्केट फुल शब्द आहे. फॉर एक्झाम्पल दिला आहे. बास्केट हा मूळ शब्द आहे, रूट वर्ड आहे बास्केट, आणि त्याला FUL नंतर जोडलेलं आहे. ओके. मग याला नंतर, शब्दाच्या नंतर जे जोडलं जातं त्याला सफिक्स म्हणतात, आणि शब्दाच्या अगोदर जे जोडलं जातं त्याला काय म्हणतात? प्रिफिक्स. प्रिफिक्स. यस, त्याला प्रिफिक्स म्हणतात.
आणि या ठिकाणी आता त्यांनी काय सांगितलं, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग FUL ॲज सफिक्स. आता FUL सफिक्स असलेले शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. मग इथं बास्केटफुल आहे, बकेटफुल आहे. नाव यू कॅन टेल मी डिफरंट काइंड्स ऑफ वर्ड्स दॅट हॅज FUL सफिक्स. त्यांना FUL सफिक्स असलेले शब्द तुम्ही सांगू शकता. सांगा मग त्याच्यामध्ये. Handful. यस, हँडफुल, ब्युटिफुल, यस, व्हेरी गुड. Handful. Skateful. होपफुल, हँडफुल, बॅटफुल, यस. अजून Colorful. कलरफुल, व्हेरी गुड. FUL, शेवटी FUL असलेले शब्द. हेल्पफुल, हाऊसफुल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून Spoonful. स्पूनफुल, व्हेरी गुड. अजून एक्स्ट्रा शब्द सांगा. भरपूर शब्द आहेत असे FUL ने शेवट होणारे. Beautiful. ब्युटिफुल झाला, यस. स्किलफुल झाला. ओके, अशा प्रकारचे आपण भरपूर शब्द इथे लिहू शकतो, बरेचसे शब्द लिहू शकतो. त्यानंतर 6वा प्रश्न दिला बघा. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोयम. या कवितेमधून आपल्याला या 2 अलंकारांची उदाहरणं त्यांनी लिहायला सांगितली. अलिटरेशन अँड रिपिटेशन. अलिटरेशन म्हणजे कुठला अलंकार ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर त्यांनी जो दुसरा अलंकार दिलाय रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा अर्थ झालेला आहे. ओके, रिपिटेशन म्हणजे कुठला अलंकार सांगू शकतात तुम्ही? डू यू नो रिपिटेशन म्हणजे काय? ज्याची पुनरावृत्ती होत असते त्याला आपण यस पुनरावृत्ती. मग त्या ठिकाणी शब्दाची पुनरावृत्ती असेल किंवा त्या ठिकाणी एखाद्या शब्दाचीच पुनरावृत्ती होते, डबल आलेला शब्द असतो, मग त्याला आपण रिपिटेशन म्हणतो. आणि अलिटरेशन याला डबल याचा मराठी मिनिंग सांगू शकतात तुम्ही अलिटरेशनला? यस, कॅन यू टेल मी मराठी मिनिंग ऑफ द अलिटरेशन? त्या तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा मराठी मिनिंग लिहायचा नाही, परंतु आपल्याला तो माहित असला पाहिजे. अलिटरेशन, अलिटरेशन म्हणजे काय? रूपक अलंकार. अनुप्रास अलंकार, नॉट रूपक, अनुप्रास अलंकार याला आपण म्हणत असतो बेटा. आणि याचा हा अलंकार कसा असतो ते समजून घेऊयात आपण थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. अलिटरेशन म्हणजे काय? अलिटरेशन इज द अकरन्स ऑफ द सेम साऊंड ऍट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज. अलिटरेशन अलंकार ओळखणं अतिशय सोपं आहे. आता हे दोन्ही अलंकार तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवणार. जर तुम्ही आता समजून घेतलं तर तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात घ्या. अलिटरेशन म्हणजे काय? तर या अलंकारामध्ये भाषेचा गोडवा किंवा सौंदर्य वाढवण्यासाठी शब्दाच्या सुरुवातीला शब्द समूहामध्ये एकाच प्रकारचे ध्वनी असलेले अक्षरांचा उपयोग वाक्यात केलेला असतो. मग एकाच प्रकारचे ध्वनी असलेले म्हणजे काय? तर त्या वाक्यामध्ये जे शब्द आहेत त्यांची सुरुवातीचं जे लेटर आहे ना ते सारखं असतं. सुरुवातीचा अक्षर ज्याला आपण साऊंड म्हणतो, ध्वनी म्हणतो. आणि ते बोलताना जसं यमक बोलतो ना आपण तसं. तर या ठिकाणी तुम्हाला मी वाक्य दाखवतो. पहिल्यांदा अलिटरेशनचं दाखवतो आणि नंतर रिपिटेशनचं. मग या कवितेमध्ये कोणते सेंटेन्सेस आहेत ते आपल्याला पाहिजेत. ओके, आता या कवितेमध्ये बघा पहिलं जे सेंटेन्स आहे, यस, फर्स्ट सेंटेन्स. ओ मून गिव्ह मी, ओ मून गिव्ह मी मूनलाइट बास्केटफुल ऑफ ओ मून गिव्ह मी अ मूनलाइट basketful or two no oh moon, yes oh moon give me a basketful of moonlight on lawn. आता या सेंटेन्स मध्ये बघा ऑन लोन पर्यंत यस. आता या सेंटेन्स मध्ये बघा, आता मी तुम्हाला जे सांगितलं का इथं मून हा शब्द आहे, मी आहे आणि मूनलाइट आहे. लक्षात घ्या किती शब्द आहेत? 3 शब्द आहेत. आणि या 3 शब्दांचा जो साऊंड आहे म्हणजे पहिलं जे अल्फाबेट आहे यम 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 सारखं येत आहे. लक्षात येतंय का तुम्हाला? लक्षात येतंय का मी काय सांगितलं? अनुप्रास अलंकार म्हणजे काय? का या अलंकारामध्ये शब्दांच्या सुरुवातीला शब्द समूहामध्ये एकाच प्रकारचे ध्वनी असलेल्या अक्षरांचा उपयोग असतो. मग आता या वाक्यामध्ये सुद्धा काही जे शब्द आहेत, मून आहे, मी आहे आणि मूनलाइट आहे, तर यांच्यामध्ये पहिलं जे अक्षर आहे हे सारखं अक्षर आहे, म्हणून याला आपण काय म्हणत असतो? अलिटरेशन म्हणत असतो. लक्षात घ्या. बिगिनिंग ऑफ वर्ड्स, सेम साऊंड ऍट द बिगिनिंग ऑफ द वर्ड्स. त्या शब्दांच्या सुरुवातीचा जो साऊंड आहे ना, ध्वनी आहे ना, तो सारखा असतो. मून, मी आणि मूनलाइट. मग याला तुम्ही ध्वनी म्हणा किंवा याला आपण ती अक्षर म्हणू, सारखी अक्षर म्हणू, सेम साऊंड म्हणू किंवा
सारखा साऊंडच म्हणू आपण त्याला, ध्वनी म्हणू, सारख्या प्रकारचा ध्वनी असलेला. आता हे सेंटेन्स लक्षात ठेवायचं. ह्या कवितेमध्ये ओ मून गिव्ह मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? हे कोणत्या अलंकाराचं सांगितलं मी तुम्हाला? यस, ॲलिटरेशन. यस, ॲलिटरेशन या अलंकाराचं ते उदाहरण आहे आणि हे लक्षात ठेवायचं. मग असं उदाहरण तुम्ही अजून त्या ठिकाणी शोधू शकता. अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला अजून त्या ठिकाणी सांगता येईल जर त्या कवितेमध्ये असेल तर. ओके, कोणतं? ॲलिटरेशन. ॲलिटरेशन अलंकार समजलं तुम्हाला. अजून एक उदाहरण आहे बघा बरं, तसं ॲलिटरेशनचं तुम्हाला सापडतं का? तसं म्हणजे तुम्हाला समजलं असं मी समजेल. बघा बरं, कवितेमध्ये तुमच्या समोर स्क्रीन आहे, पुस्तक पण तुमच्या समोर आहे असेल. प्रत्येकाने पुस्तक आणि वही घेऊन बसायचंय. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. आता इथे बघा, सो मध्ये यस आहे, बरोबर आहे. त्यानंतर सीड्स मध्ये यस आहे आणि साइड्स मध्ये पुन्हा यस आलेला आहे. तुमच्या लक्षात आलं का इथं रिपिटेशन नाही? इथं काय येतं लक्षात येतं का तुमच्या? शेवटचे 10 मिनिटं आहेत, इथं लक्षात घ्या. फक्त त्याचं पहिलं अक्षर सारखं असलं पाहिजे. लक्षात घ्या, ॲलिटरेशन मध्ये काय आहे? फक्त त्या एका वाक्यामध्ये जर असे 2 किंवा 3 शब्द आले ज्यांचं पहिला अक्षर जर सारखं असेल तर तिथे तो ॲलिटरेशन अलंकार होतो. लक्षात घ्या. आता दुसरा जो रिपिटेशन, मग रिपिटेशनचं उदाहरण मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं बघा. स्मॉल. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. इथे बघा, स्मॉल हा शब्द रिपीट झालेला आहे. ओके, स्मॉल हा शब्द रिपीट झालेला आहे. रिपिटेशन इज द यूज ऑफ सेम वर्ड in a line either for emphasis or for poetic effect. कवितेचं भाषिक सौंदर्य वाढवण्यासाठी जिथं शब्द पुन्हा रिपीट झालेला असतो ना त्याला रिपिटेशन म्हणतात. मग या ठिकाणी बघा, कोणता शब्द रिपीट झालेला आहे या वाक्यामध्ये? कोणता शब्द रिपीट झालाय? स्मॉल. यस. दोन्ही उदाहरणं लक्षात घ्या आता, रिपिटेशनचं पण आणि ॲलिटरेशनचं पण. ओके, लिहिता येईल तुम्हाला याचं उत्तर. आता ते उदाहरणं लिहिता येतील तुम्हाला याच्या साहाय्याने. 7वा प्रश्न आहे, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, रेफर टू पेज नंबर 5. कवितेचं ॲप्रिशिएशन लिहायचंय. याचा एक व्हिडिओ मी तयार केला, तुम्हाला शेअर करेल मित्रांनो. याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा याची लिंक मी टाकून ठेवेल. तर याच्यामध्ये आता ॲप्रिशिएशन 5 मार्कासाठी आहे. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्ध्या मार्कासाठी टायटल. त्या कवितेचं शीर्षक तुम्ही लिहू शकता. काय शीर्षक आहे कवितेचं? बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ओके, पाहून तुम्ही कवितेचं शीर्षक लिहायचंय. दुसरा मुद्दा आहे पोएट. द नेम ऑफ द पोएट इज सुनील शर्मा. ओके, याला पण अर्धा मार्क आहे. त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता राईम स्कीम. आता या कवितेमध्ये कोणती राईम स्कीम आहे ती आपल्याला ओळखायची. ओके, राईम स्कीम माहिती तुम्हाला, कवितेचे जे शेवटचे यमक जुळणारे जे शब्द असतात त्याला अनुसरून आपण ABCD असे अल्फाबेट देतो आणि त्याचे राईम स्कीम तयार करत असतो. पण या कवितेमध्ये देर इज नो राईम स्कीम इन दिस पोएम. हे एक वाक्य तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बास्केटफुल ऑफ मूनलाईट या कवितेमध्ये राईम स्कीम नाही. ओके, यस, हे वाक्य तुम्हाला तिथे लिहावं लागेल. 1 मार्क आहे याच्यासाठी. आणि फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच जो मुद्दा आहे 1 मार्कासाठी, याच्यामध्ये फक्त तुम्हाला नावं लिहायची. मग हे दोन्ही नावं लक्षात ठेवा. कोणते फिगर ऑफ स्पीच लिहिणार मग? तर याच्यामध्ये या कवितेमध्ये ॲलिटरेशन आणि रिपिटेशन दोघांपैकी एक नाव जरी लिहिलं तुम्ही तर तरी सुद्धा तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहे. उदाहरण देण्याची आवश्यकता आणि नाव लिहिलं तरी सुद्धा चालेल. आणि उदाहरण तुम्हाला माहिती आहे, आता उदाहरण जरी लिहिलं तरी चांगली गोष्ट आहे. ओके, आणि शेवटचा जो मुद्दा आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया त्या कवितेचा 2 मार्कांसाठी, तो त्याचं उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना तिथे लिहावी लागेल. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड इन अ रिमोट विलेज अनटच्ड बाय मॉडर्न अम्युनिटीज. या कवितेच्या साहाय्याने त्याची सेंट्रल आयडिया तुम्हाला लिहायची. कविता मी तुम्हाला समजून दिलेली आणि याच्या साहाय्याने त्या लहान मुलाची जो काही एकाकीपणा होता किंवा त्या मुलाची काय इच्छा होती त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मेन्शन कराव्या लागतील. द चाइल्ड इज टू अफार फ्रॉम द मॉडर्न अर्बन लाईफ. तो जो मुलगा आहे ना शहरी जीवनापासून खूप लांब आहे. दॅट इवन हिज रेमेडी फॉर द प्लाइट ऑफ हिज विलेज सिम्स क्वाइट इनोसंट अँड प्लेन. त्याच्या शहरामध्ये या सगळ्या गोष्टी फॅसिलिटीज नाहीत, व्यवस्था नाहीत आणि या सगळ्या, मग तीच मध्यवर्ती कल्पना तुम्हाला इथं मांडायची थोडक्यात त्या कवितेमध्ये. कवितेच्या साह्यानेच तुम्हाला 2 मार्कासाठी ते लिहायचं, म्हणजे 4-5 ओळींमध्ये ती तुमची सेंट्रल आयडिया थीम आली पाहिजे. ओके,
त्याच्यानंतरचा 8वा प्रश्न आहे, राईट अन इमॅजिनरी लेटर टू द मून टू कन्व्हे युअर फिलिंग्स अबाउट इट. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युजिंग द पोएम ॲज अ बेसिस फॉर द लेटर. सपोर्टिंग पॉइंट्स त्यांनी दिले. आता या ठिकाणी पत्रलेखन करायला सांगितले त्यांनी. प्रश्न ऐकल्याबरोबर वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात आला असेल. राईट अन इमॅजिनरी लेटर, एक काल्पनिक पत्र तुम्हाला लिहायला सांगितलंय. आणि कोणाला लिहायचंय? टू द मून, चंद्राला. टू कन्व्हे युअर फिलिंग्स, तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करू शकतात. अबाउट इट, डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर, तुमच्या मित्रांसोबत तुम्ही चर्चा करू शकतात. अँड ड्राफ्ट द लेटर युजिंग द पोएम, आणि कवितेच्या सहाय्याने तुम्ही पत्र लिहू शकता. मग त्यांनी मुद्दे दिलेले आहेत बघा, सपोर्टिंग पॉइंट दिले. साइन ऑफ ब्युटी, सौंदर्याशी संबंधित काही मुद्दे तुम्ही लिहू शकता. सिम्बॉल ऑफ जॉय, आनंदाचं एक प्रतीक आहे. इन्फायनाइट प्लेझर, ज्याला आपण पुन्हा उल्हासित किंवा आनंददायक असं त्या संदर्भातलं लिहू शकता तुम्ही. अर्ज टू कंपोज पोएम, सॉंग्स अँड म्युझिक, आणि तुम्ही विनंती पण करू शकता त्या संदर्भात कविता तयार करण्यासाठी, सॉंग्स, गीत किंवा म्युझिक, संगीत तयार करण्यासाठी. मग हे पत्र तुम्ही डेव्हलप करू शकता. तर ते पत्र आपण अशा प्रकारे लिहू शकतो. ते सुद्धा महत्वाचे जे मुद्दे आहेत. आता त्याच्यामध्ये लिहिताना हे जे आहे हे फॉर्मल आहे का इनफॉर्मल लेटर आहे? तर या ठिकाणी आपण चंद्राला पत्र लिहितोय, यस, मूनला. या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे हे जे आहे इनफॉर्मल लेटर आहे, फॉर्मल नाही. फॉर्मल लेटर मध्ये 2 ऍड्रेस आपल्याला लिहावे लागतात. आणि त्या प्रश्नामध्येच त्याचा ऍड्रेस सुद्धा दिलेला असतो ज्यांना पत्र लिहायचं असतं त्यांना. तर या ठिकाणी हे इनफॉर्मल, अनौपचारिक पत्र म्हणतो आपण त्याला. डायरेक्ट आपण लिहू शकतो. तुमचा ऍड्रेस सुरुवातीला तुम्हाला लेफ्ट कॉर्नर मध्ये लिहावा लागेल, तुमचा ऍड्रेस. आणि नंतर मग खाली त्या ऍड्रेसच्या खाली तारीख महत्वाची आहे. आणि नंतर मग डिअर चंदा मामा किंवा डिअर मून म्हणून सुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि मग काल्पनिक पत्र आहे, तुम्ही कल्पना करून म्हणजे काल्पनिक पद्धतीने ते लिहिणार आहात. सुरुवातीला तुम्ही प्रश्न विचारू शकतात किंवा डिअर यू आर द साइन ऑफ लव्ह अँड ब्युटी नॉट ओनली फॉर चिल्ड्रन लाईक अस बट ऑल्सो फॉर द ग्रोन अप्स. म्हणजे तुम्ही आमच्यासाठी एक सौंदर्याचं प्रतीक आहात. म्हणजे फक्त लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा. अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकतात. मध्ये 2-3 पॅरेग्राफ त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतात. हे जे मुद्दे आहेत तेच मुद्दे तुम्ही तिथं वापरू शकतात, मांडू शकतात. आणि शेवटी मग क्लोजिंगच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात यू आर लव्हिंग, तुमचं प्रेमळ. मग तुम्ही त्या ठिकाणी एखादं रिलेशन दाखवू शकतात किंवा फ्रेंड म्हणू शकतात आणि तुमचं नाव खाली टाकू शकतात. तर अशा प्रकारचं पत्र, काल्पनिक पत्र त्यांनी लिहायला सांगितलंय या 8व्या प्रश्नामध्ये. ओके, ट्राय टू राईट धिस इमॅजिनरी लेटर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करू शकता आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आली तर मग आपण पुन्हा ते डेव्हलप करून घेऊ. ओके, 9वा एक प्रश्न याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी. 9 नंबरचा एक प्रश्न आहे. काही आपल्याकडे 3 मिनिटं शिल्लक आहेत. प्रश्न समजून देतो मी फक्त तुम्हाला. डिस्कस विथ युअर फ्रेंड, ब्रदर, सिस्टर, युअर क्लासमेट अँड राईट युअर लिस्ट ऑफ विशेस टू मेक युअर विलेज, टाउन, सिटी पीपल हॅपी. यू कॅन यूज द फॉलोइंग वर्ड्स. डिस्कस विथ युअर फ्रेंड, तुमच्या मित्रांसोबत तुम्ही चर्चा करू शकता. ब्रदर, सिस्टर, युअर क्लासमेट, तुमचे भाऊ बहीण किंवा क्लासमेट असतील. अँड राईट युअर लिस्ट ऑफ विशेष, तुमचे सदिच्छांची किंवा इच्छेची तुम्ही लिस्ट, यादी तयार करा. टू मेक युअर विलेज, टाउन, सिटी पीपल हॅपी, तुमच्या गावातील, शहरातील लोकांना आनंदी करण्यासाठी. मग अशी एक लिस्ट त्यांनी तयार करायला सांगितली. यू कॅन यूज द फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्दांचा तुम्ही उपयोग करू शकता. मग इथे शब्द दिलेत बघा, ग्रेट, वी, शेअर, टॉक, हेल्प, कोऑपरेट, अशा प्रकारचे शब्द त्यांनी. कम्युनिकेट, आणि याच्या सहाय्याने मग तुम्हाला लिस्ट त्यांनी तयार करायला सांगितलेली. मग याच्यामध्ये या शब्दांच्या सहाय्याने आपण वाक्यरचना करून तशा पद्धतीची लिस्ट तयार करू शकतो. ओके, मग याच्यामध्ये हे जे शब्द आहेत हे महत्वाचे आहेत. तुमच्या वाक्यांमध्ये हे शब्द आले पाहिजेत. अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. आणि 10वा एक प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न, तो पण समजून देतो मी तुम्हाला थोडक्यात आहे. ओके, लेट्स कंपोज इमॅजिनरी पोएटिक लाईन्स. काल्पनिक कवितेच्या ओळी त्यांनी तयार करायला सांगितलेल्या आहेत या प्रश्नामध्ये. मग त्यांनी दिलं एनकरेज द स्टुडंट्स टू डिस्कस फ्रीली फॉर कंपोजिंग लाईन्स. मुलांना प्रेरणा द्यायची कवितेच्या ओळी तयार करण्यासाठी. द डिस्कशन अँड कंपोजिशन ऑफ द क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन शुड बी ॲप्रिशिएटेड मोर. आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यायचा, त्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी मग अशा प्रकारचे तुम्ही ओळी तयार करू शकता. शोविंग द सीड्स ऑफ मूनलाईट दिले त्यांनी. ट्रॅव्हलिंग अमंग स्टार्स इन गॅलेक्सी. कवितेतल्या ओळी जशा असतात त्या पद्धतीने तुम्हाला इथं ओळी तयार करता येऊ शकतात. ओके, याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकतात मग
याच्यामध्ये बघा, लेट्स फाइंड द रोड टू स्पेस, अशा प्रकारचं वाक्य घेऊ शकतात. किंवा अजून जे 2 सॅम्पल दिले त्यांनी त्याच्या साहाय्याने तुम्ही घेऊ शकतात. देअर्स हिस्ट्री, जॉग्राफी अँड, त्याच्यानंतर दिले त्यांनी द एलियन्स हु माइट लिव्ह देअर. फक्त सेंटेन्सेस तयार करायला त्यांनी, फक्त सेंटेन्सेस लक्षात घ्या. पोएटिक लाईन्स, फक्त पोएटिक लाईन्स तुम्हाला तयार करायच्या आहेत, कविता तयार करायची नाहीये, फक्त लाईन्स. मग या ठिकाणी ज्या दिलेल्या आहेत त्यांनी तशा पद्धतीच्या तुम्ही ओळी तयार करू शकता त्या कवितेच्या साहाय्याने म्हणा, किंवा तुम्हाला वाटलं तर तुमच्या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने तुम्ही तयार करू शकता. ओके, अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला या वर्कशॉपमध्ये, इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपल्याला सांगता येईल. ओके, वी स्टॉप हिअर. आपले